बायका या पुरुषापेक्षा 10-15 पटीने स्ट्रॉंग असतात. मी माझ्या घरच्यांना बघितलंय, माझ्या आईला बघितलंय, बहिणीला बघितलंय, बायकोला बघितलंय, मुलीला बघितलंय. स्ट्रॉंग आहे ते. म्हणजे मी कधी कधी असं विचार करतो की मी का नाही एवढा स्ट्रॉंग. सिच्युएशन मध्ये त्या ज्या पद्धतीने उभ्या राहतात मी नाही राहू शकत. देवाने बाळणपण वगैरे ह्या सगळं त्यांना दिलं, का दिलंय? पुरुषांना दिलं तर मरतील ते. कुठेतरी कोणीतरी म्हटलं ना की स्त्री का लग्न झाल्यानंतर घर सोडून नवऱ्याकडे जाते, तर ती ते घर, नवीन घर उभं करू शकते. पुरुष जर 2 दिवस जरी राहायला गेला ना तर त्या घराची वाट लावली. काळ असा बदललाय की थिएटरचं, आता तुम्हाला थिएटरला जायचं असेल तर 2000 रुपये खाणं महाग झालंय. तुम्ही ते पॉपकॉर्नचे जे साईजेस आणि हे बघून 500, 600, 700 रुपयाचे नुसते पॉपकॉर्नचे, आणि आपण एवढं खाऊ पण शकत नाही. सामान्य माणसाचं सिनेमाला जाणं याच्यामुळे सगळं बंद झालं. पूर्वी काळचं सिनेमा चटका नाही लावायचा खिशाला. तिथे बाजूचा आईस्क्रीम खातोय, कॉफी पितोय, ते नाचोस टाकोस खातोय, तर तो माणूस ना 700-800 रुपये खर्च करतो, पण त्याच्यानंतर मग तो परत धजावत नाही सिनेमा बघायला. तर हे कुठेतरी मार्केटिंगवाल्यांनी सिनेमाचं एंटरटेनमेंट जे आहे ना ते खूप महाग केलं आणि सामान्य माणसांच्या पलीकडे झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस होता ज्याला धंदा कळला, त्याच्यानंतर तसा माणूस जन्मालाच आला नाही, तो होता दादा कोंडके. करेक्ट. दादा कोंडकेंनी त्यांचे सिनेमे कधीही चॅनलचे राईट्स दिले नाहीत. नाहीतर चॅनलवाल्यांनी ते पिक्चर दाखवून 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 त्याचा चोथा केला असता. आई कुठे काय करते मध्ये एक कलाकार होता, सिगरेट पित होता, अतिशय उत्तम कलाकार, एकदम भारी कलाकार, आणि मी बघितलं लांबून तो सिगरेट पितो. आणि मी डायरेक्टरला सांगितलं, म्हटलं अरे तो सिगरेट पितो, मी जरा त्याच्याशी बोलतो. तर त्याला आधी सांगितलं होतं डायरेक्टर. शॉट रेडी झाला. म्हटलं नाही, तुझ्या खिशात सिगरेटचं पाकिट आहे, ते तू काढ, त्यातलं सिगरेट तू चुरगळून फेकून दे आणि मग आपण शूटिंग सुरू करू. म्हणून त्याचा काय संबंध आहे, माझ्या सिगरेटच्या पाकिटाचा आणि शूटिंगचा काय संबंध आहे, आणि मी का फेकायचं, आणि आज माझा दिवसभराचा कोटा आहे तो. नाही नाही, मी नाही म्हटलं, नाही त्याशिवाय मी शूटिंग करणार नाही. म्हणून ही कुठली पद्धत आहे, मी का माझं सिगरेट फेकू. म्हटलं ऐक, तू जोपर्यंत सिगरेट फेकत नाहीस तोपर्यंत मी शूटिंग करणार नाही. बरं, हे इथे थांबणार नाहीये. यापुढे जर तू सिगरेट प्यालास तर मी तुझ्याबरोबर काम करणार नाहीच, आणि त्याच्यानंतर जरी तू थांबला नाहीस तर मी तुझ्या घरी, मला माहिती आहे बायको आहे, आई आहे, यांच्याशी मी बोलणार. त्यांना मी सांगणार की आपण हा आजारी आहे, हा सिगरेट पितो, याला आपण याची सिगरेट सोडावी. तो म्हणतो, ही काय पद्धत आहे तुझी, ही काय चाललंय तुझं हे. नमस्कार मंडळी. अमृता फिल्मच्या आजच्या कार्यक्रमात एक 23 वर्षाचा मुलगा आपल्याला भेटायला येणार आहे. त्यामुळे माझी आज एवढी सकाळपासून धावपळ होती की काय कपडे घालू, काय मेकअप करू. जास्तीत जास्त आज माझा वेळ गेला असेल की तो एवढा यंग मुलगा येणार आहे आणि मी जर अशी बावळटसारखी आले तर कसं होईल. त्यामुळे तयारी करणे, कपडे कुठलं घालणे, याच्यात खूप वेळ गेला. तर आपण त्याला भेटूया आता. मिलिंद गवळी. मिलिंद, सगळ्यात पहिल्यांदा मला तुझ्या तारुण्याचं रहस्य काय ते सांग. तुझ्या फिटनेसचं, कारण आज वर्षानुवर्ष तुला मी बघते, तू असाच दिसतोय, असंच तुझं स्माईल आहे, कधीही त्याच्यात फरक दिसत नाही, इतका शांततेने बोलतोस. आणि हे तर तुझ्या तारुण्याचं रहस्य काय. तुम्ही आपल्या इंटरव्ह्यूची सुरुवातच अशी केली की 23 वर्ष, म्हणजे मला सांगायची गरजच नाही पडली. मला मी गेली 30 वर्ष कायम तू तुझं वय 23च सांगतोयस मला. 23च आहे, म्हणूनच सांगते 23च आहे. आणि त्याचं रहस्य काय, मी 23 वर्षाचा आहे, त्यामुळे मला काही करायला लागत नाही, मी यंगच आहे. बरोबर. मला असं वाटतं की एज इज जस्ट अ नंबर. आपल्याकडे ना ती एनर्जी असेल, प्रत्येकाकडे एनर्जी असते, युनिव्हर्सल एनर्जी प्रत्येक माणसामध्ये असते. आता मी बघतो जे ऍक्च्युअल 23 वर्षाचे किंवा 20 वर्षाचे आहेत ते म्हाताऱ्या माणसांसारखं वागतात. दुपारी म्हणजे सकाळी जे उठायचं लवकर ते दुपारपर्यंत झोपलेले असतात, आळशी असतात, त्यांना काही करायला नको असतं. मग मला असं वाटतं ते फक्त वयाने 23 किंवा ते वयाने 20 असतात,
पण ऍक्च्युअल त्यांचं वय फार असतं. म्हणजे माझे वडील 85 वर्षाचे आहेत, पण ते ज्या पद्धतीचं काम करतात ते इतकं काम करते, वर्कॉलिक आहे. तर मला असं वाटतं ही इज यंग, ही इज मोर यंग दॅन यंगर पीपल. तर त्या अनुषंगाने हे वय तू आज म्हणालास आजकाल लोक 11-12 वाजता उठतात, पण तुला सांगते मी लहानपणापासून 5:30 वाजता सकाळी उठते. वा वा. आजही माझ्या घरात माझा नातू, माझी नात, ती आहे वर्ष 5, ती सुद्धा पहाटे 5 वाजता उठते. वा. आमच्या घरात सगळे पहाटे उठतात. ती म्हणजे आता ह्याला लहानपणापासूनची सवय होती, कारण पूर्वी पाणी जायचं, त्यामुळे पाणी जायच्या आत सगळ्यांच्या आंघोळी झाल्या पाहिजे. पूर्वी तर म्हणजे ते खरं कारण, आणि ती सवय लागली तेव्हाची. पाणी जायचं 6-7ला पाणी जायचं, 1 तास पाणी असायचं, 1.5 तास पाणी. तेवढ्या वेळात आम्ही 5 भावंड, आई वडील सगळ्यांच्या आंघोळी झाल्या पाहिजेत ना, त्याच्यासाठी वडील सगळ्यांना 4-5 वाजताच उठवायचे. त्यामुळे ती जी सवय लागली ती आज तगायत आम्हाला ती सवय आहे. आणि तीच सवय माझ्या मुलांनाही आहे. माझी मुलं सुद्धा पहाटे 5ला उठतात, माझे नातवंड सुद्धा पहाटे 5 वाजता उठतात. त्यामुळे ही सगळ्यांना ती सवय आहे. आणि त्याच्यामुळे जो ग्लो आहे तुमच्या चेहऱ्यावर आजही, किंवा तुम्ही इतक्या फ्रेश आणि इतक्या ऍक्टिव्ह दिसता, तर त्याचं हे कारण आहे. कारण आपल्या इथे सूर्योदयाच्या नंतर खरं उठूच नाही. प्रत्येक वेळेला सूर्योदय बघायलाच हवा, त्याला नमस्कार करून सूर्याची आराधना करून दिवस सुरू करायची ही पद्धतच आहे. आणि मला असं वाटतं जे सकाळी लवकर उठतात, ज्यांना ती लवकर उठायची सवय आहे, ते कमी आजारी पडतात. आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही पण कारण मी पण सकाळी 5ला उठतोच आणि योगा प्राणायाम करतो. योगा प्राणायाम केल्याशिवाय माझा दिवस सुरू होतच नाही. आणि मला असं वाटतं ती सकाळची जी एनर्जी आहे ती दिवसभर आपल्याला उपयोगी पडते. बरोबर. तू व्यायाम वगैरे कसं आहे मग तुझा, तू कधी करतो? म्हणजे मला लहानपणापासून स्पोर्ट्सची आवड होतीच. अभ्यासापेक्षा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला जास्त रस होता. मला घरात बसून राहण्यापेक्षा बाहेरच्या खेळांमध्ये जास्ती, म्हणजे मला आईला खूप त्रास व्हायचा की मला बाहेरून शोधून आणायला लागायचं की कुठेतरी हा क्रिकेट तरी खेळत बसलाय, गोट्या भोवरे पतंग उडवत बसलाय. आणि तर लहानपणापासून आउटडोअर गेमची सवय होतीच, जी आजकाल मुलांना नाहीये. मुलं ते कम्प्युटरवर आणि त्या मोबाईलवर इंडोर गेम्समध्ये अडकलेले असतात, पण पूर्वी तसं नव्हतं. ती सवय लागली. मी नंतर जॉगिंग करायचो, वॉकिंग करायचो, जिम करायचो, सायकलिंग करायचो, स्विमिंग करायचो. ह्या सगळ्या गोष्टी मी खूप केलं. पण नंतर माझं असं लक्षात आलं की हळूहळू तुम्ही योगा प्राणायामकडे वळायला हवं. योगा प्राणायाम आपल्यासाठी खूप उपयोगी आहे आणि खासकर ऍक्टर्स साठी योगा प्राणायाम तर मस्ट आहे. ते एक तर नुसतं ऍक्टरला फिजिकल फिट असून चालत नाही, तर त्यांनी मेंटली फिट असणं पण गरजेचं आहे. आजकालच्या काळामध्ये लोकांचे स्ट्रेस लेवल वाढलेले आहेत आणि तो का स्ट्रेस होतो हे कोणाला कळत नाही. तर मला असं वाटतं की योगाचे जे आसनं आहेत किंवा प्राणायाम आहे किंवा सूर्यनमस्कार आहेत, हे आपल्या मेंटल हेल्थसाठी पण आणि फिजिकल हेल्थसाठी पण खूप आवश्यक आहे. हाडांचे प्रॉब्लेम्स आता हल्ली खूप वाढलेले आहेत. आर्थरायटिस किंवा कारण माणसांचे फिजिकल ॲक्टिव्हिटीज बंद झाले, माणसांचं चालणं बंद झालंय. आता आपल्याकडे इतक्या सुखसुविधा आल्या आहेत की घराच्या खाली उतरलं म्हणजे आपण जर वरच्या फ्लोअरवर जरी राहत असतो तरी कोणी लिफ्ट शिवाय उतरत नाही, कोणी चालत नाही किंवा पायऱ्यांनी उतरत नाही. खाली गेलं की गाडीत बसतात किंवा आता हल्ली रिक्षा, टॅक्सी, बस किंवा चालणं होत नाही. बरं, चालायला जागा नाही आहे आपल्याकडे. बाहेर इतकं कन्स्ट्रक्शन किंवा फुटपाथ्स जे फॉरेन कंट्रीजमध्ये आहेत की फुटपाथ हे चालण्यासाठी आहेत. आपल्या इथे फुटपाथवर तर विक्रेते आहेत किंवा ते इतके खड्डे असतात की माणूस धडपडून पडेल अशी अवस्था आहे. तर मला असं वाटतं की चालणं कमी झालंय लोकांचं आणि म्हणून मला असं वाटतं की हे अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आणि लकीली मला कोविड नंतर या योगा प्राणायामची सवय लागली. आपण अडकलो होतो घरांमध्ये, आपल्याला बाहेर जाता येत नव्हतं, मला सायकलिंग करता येत नव्हतं, वॉकिंग करता येत नव्हतं. मग मी विचार केला की काय करायचं. तर बरं, मी पूर्वी योगाला महत्त्व देत नव्हतं. मला वाटायचं की ते आळशीपणाचं एक्सरसाइज आहे.
ज्यांना काही फार एक्सरसाइज करायचे नसतात, जिममध्ये कसं आपण वेट्स उचलतो, हे करतो, योगाला काय आरामशीर बसून कुठे अनुलोम विलोम करत बसले आहेत किंवा काय, त्याला काय एक्सरसाइज आहे. पण नंतर मला कळलं की योगा इज परफेक्ट एक्सरसाइज आहे. योगाचे नमस्कार तुम्ही इकडचे 50 जरी सूर्यनमस्कार मारले जिम मधले, पण योगाचे 10 मारले तरी घाम येतो. तर आय थिंक मी लकी आहे की हे सुरू केलं. आणि आता आज तुम्हाला भेटलं की आता मला इन्स्पिरेशन मिळालं की तुम्ही पण सकाळी लवकर उठता, घरात सगळेच लवकर उठतात. तुला ऍक्टिंगचं कसं काय आवड निर्माण झाली? ऍक्टिंगची आवड मलाही आठवत नाही की किती लहानपणापासून झाली, पण पूर्वी तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या पिढीला मला असं वाटतं हे गंमत वाटेल किंवा नवीन काहीतरी वाटेल की पूर्वी सिनेमा बघणं ही एक रिच्युअल होती. सिनेमाला थिएटरला जाणं म्हणजे एक सण असल्यासारखं व्हायचं. फॅमिली बरोबर किंवा 3-4 मैत्रिणी कॉलेजमधून एकदम जाणं आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं हे खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला सिनेमा असा काही रोज आपल्या OTTवर दिसतोय आणि 24 तास तुम्हाला कुठला सिनेमा पाहिजे तो बघू शकायचा असं नाही. ज्या वेळेला येईल तो थिएटरला आला, बघितला तरच तुम्ही तो सिनेमा बघितला, नाही तर तुम्हाला तो कधी बघायला मिळणार नाही. काळ असा बदललाय की थिएटरचं आता तुम्हाला थिएटरला जायचं असेल तर 2000 रुपये खाणं महाग झालंय. तुम्ही ते पॉपकॉर्नचे जे साईजेस आणि हे बघून 500, 600, 700 रुपयाचे नुसते पॉपकॉर्नचे, आणि आपण एवढं खाऊ पण शकत नाही. सामान्य माणसाचं सिनेमाला जाणं याच्यामुळे सगळं बंद झालं. सामान्य माणूस नाही. पूर्वी काय व्हायचं, सिनेमा चटका नाही लावायचा खिशाला. कमवत्या माणसाला किंवा जो नोकरी करणाऱ्या माणसासाठी आपल्या घरातल्यांना सिनेमा दाखवणं त्याला फार भारी नाही पडायचं. 1.25 रुपये, 5 रुपये, 10 रुपयामध्ये तो अख्खा सगळं एंटरटेनमेंट करायचं. आज 2000 रुपये, 1500 रुपये त्याला कुठेच नाही. एका फॅमिलीसाठी. बरं, लहान मुलांना नाही म्हणता येत नाही की त्यांना ते बाकीचे सगळे. बरं, काय होतं आजकाल थिएटरमध्ये इतके बदमाशी हे मार्केटिंगवाले, ते ना मस्त ड्रेस बीस घालून ते आपले ट्रेमध्ये आणून आपल्या हातात देत आहेत. बरं, माझं लेकरू बसलंय तिथे बाजूचा आईस्क्रीम खातोय, कॉफी पितोय, ते नाचोस टाकोस खातोय, तर तो माणूस ना, मी सामान्य माणसाचं म्हणतो की त्याला असं वाटतं की आलोय ना एकदा आपल्या पोराला, कशाला बरं तुला काय खायचं म्हणून तो चल छोटं देतो का ते पॉपकॉर्नचं, ते असं करत तो एक 700-800 रुपये खर्च करतो. पण त्याच्यानंतर मग तो परत धजावत नाही सिनेमा बघायला. तर हे कुठेतरी मार्केटिंगवाल्यांनी सिनेमाचं एंटरटेनमेंट जे आहे ना ते खूप महाग केलं आणि सामान्य माणसांच्या पलीकडे झालं. मी तर याच्यावर खूप बोलू शकतो, कारण माझा यात्रेतला जो सिनेमा होता, माझा जो ग्रामीण सिनेमा होता, या मल्टिप्लेक्सवाल्यांनी मारला. बरोबर. तो एकच सिनेमा प्रोड्यूस केलास ना? हो, केला ना. अथांग नावाचा एक सिनेमा केला, प्रोड्यूस केला. आणि इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स होता. मी स्वतःच त्यात प्रोड्यूस केला. माझे एक मित्र होते चंद्रू तिलवानी म्हणून, त्यांना म्हटलं आपण दोघांनी मिळून तो सिनेमा करूया, आणि मी तो केला. पण त्यानंतर मला जे अनुभव आले, मी ऍक्टिंग करत होतो, मला सिनेमा प्रोडक्शनचं फारसं माहिती नाही. मी तेच विचारणार होते, ऍज अ प्रोड्युसर तुझा काय अनुभव? मला असं वाटतं की मी खूप मोठी चूक केली की प्रोड्यूस केला, कारण मला ऍक्टरचा अनुभव होता, प्रोड्युसरचा अनुभव नव्हता. आणि नंतर माझ्या ज्या बाकीच्या प्रोड्युसरांचे जे हाल होतात तसे माझे झाले नाही, कारण ना मी या इंडस्ट्रीमध्ये होतो. जी बाहेरची माणसं येतात ना, त्यांना हा धंदा कळेपर्यंत त्याचे पैसे संपलेले असतात, पुढचा सिनेमा करायची हिंमत होत नाही. माझं ॲटलिस्ट काय झालं की मी तो सिनेमा, माझे 1.5 वर्ष गेले त्याच्यामध्ये, पण मी तो सिनेमा शृंगार फिल्म्सला भेटून तो मी माझ्या पद्धतीने रिलीज केला. कारण एक्झिबिटर, डिस्ट्रीब्युटर्स काय करतात, ते त्यांची फीज घेतात, थिएटरला त्यांचं कमिशन घेतात आणि मग तो रिलीज करतात. त्यामुळे थिएटरकडनं जर पैसे जे आले ते एक्झिबिटरकडे जातात, तुमच्या प्रोड्युसरकडे पैसे येत नाही. प्रोड्युसरांना सांगितलं जातं की चॅनल इतके पैसे देतं, इतकं हे देतं, राईट्स ते इतके घेतात. तसं काही नसतं, काही होत नाही. चॅनल पेज तुमची सिनेमाची कॉस्ट आणि तुमचा चाललेला रिकव्हरी त्याचे 30% किंवा 40% ते द्यायचा प्रयत्न करतात चॅनल डझंट गिव्ह यू. हे लोक सांगतात ना की तुम्ही 1 कोटीचा पिक्चर करा, 2 कोटीचा पिक्चर करा, चॅनल तुम्हाला 1.5 कोटी देईल, 75 लाख देईल, 80 लाख. चॅनल असं काही देत नाही.
म्हणजे मला आठवतं तुम्ही सिनेमा केला होता आणि मी पण केला होता आपल्या वेळेला, हो, आणि हो. आपण खूप प्रयत्न करत होतो तो रिलीज करायचा आणि चॅनलचा. तर मी तुम्हालाही फोन करायचो हो. की इथे या चॅनलची मीटिंग आहे. तर हो. आणि तुमच्याकडे 2 सिनेमे होते, हो. त्याचे राईट्स होते मला आठवतं. आरोही होता, आरोही, बरोबर. आरोही आजही माझ्याकडे तसाच आहे. राईट्स नाही दिलेत अजून. अजूनही नाही दिले, अजून कारण rights मला नाही. पाहिजे ती किंमत मिळत नाही, हे मी देत देणार नाही, राहू दे तसंच, असं म्हणते. प्रत्येक सिनेमाची एक वेळ यावी लागते की बरोबर त्यावेळेला जाईल. नाही, करेक्ट आहे. आणि मी सांगतो ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस होता ज्याला धंदा कळला, त्याच्यानंतर तसा माणूस जन्मालाच आला नाही, तो होता दादा कोंडके. करेक्ट. दादा कोंडकेंनी त्यांचे सिनेमे कधीही चॅनलचे राईट्स दिले नाहीत. नाहीतर चॅनलवाल्यांनी ते पिक्चर दाखवून 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 त्याचा चोथा केला असता. पण आत्ता सध्या त्यांचे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाल्यानंतर काही सिनेमांचे राईट्स मिळालेले आहेत, पण मॅक्सिमम दादा कोंडकेंच्या सिनेमांचे राईट्स कुठल्याही चॅनलकडे दिलेले नाही, आणि इतके चाललेले आहेत. वन टाइम दाखवण्यासाठी दाखवतात फक्त. हा, परमनंट त्यांनी पण ते rights दादा दिलेले गेल्यानंतर त्यांचे काय इक्वेशन झाले माहिती नाही. पण दादा असेपर्यंत बरं मी पण राईट्स विकायचे नाही असं ठरवलं की दादांनी नाही ठेवले, आपण करायचे एक 10-15 पिक्चर्स, आपल्याकडेच राईट्स ठेवायचे आणि नंतर मग आपलं स्वतःचं चॅनल तयार करायचं. मला सिनेमाशिवाय दुसरं काही सुचत नाही, या लहानपणापासून तेच होतं. फक्त काय झालं माहितीये का, मधल्या काळामध्ये माझ्याकडे सातारा, सांगली, कोल्हापूर या ग्रामीण भागातनं तिकडनं प्रोड्युसर यायचे, डिरेक्टर त्यांना घेऊन यायचा आणि डिरेक्टर म्हणायचा की इतके पैसे मिळतील, तितके पैसे इतकं मिळतील. चुकीचं गाईड करतात. पिक्चर कम्प्लीट जरी झाला तर हा माणूस ती हार्ड करणार काय ते डिस्क घेऊन, घेऊन? पूर्वी कुठे तर जाणार आहे? रील घेऊन फिरायचे बिचारे, आता तर एवढीशी हार्ड डिस्क आहे ज्याच्यामध्ये अख्खा 2 कोटीचा सिनेमा आहे, ती त्याच्याकडे असते. माझ्याकडे आजही 2 हार्ड डिस्क प्रोड्युसरांचे आहेत. एक औरंगाबादचे प्रोड्युसर आहेत बाबूराव म्हणून, बाबूराव पवार, मी अंकुश चौधरी, असा पिक्चर आहे. त्या काळाचा 1.25 ते 1.5 कोटीचा पिक्चर आहे. आता त्याला 20-25 वर्ष झाले. त्यांच्याकडे हार्ड डिस्क आहे. त्या पिक्चरचं काहीच झालेलं नाही, एक पैसा त्यांना मिळालेला नाहीये. छान पिक्चर आहे. म्हणजे सुरेश वाडकरांचा पहिला म्युझिक डायरेक्टर म्हणून सिनेमा गोविंद कुलकर्णींनी डायरेक्ट केलं, काही मिळालेलं नाही. तर मला असं वाटायचं की यार प्रोड्युसरांना कसं सांगायचं आपण की अहो डायरेक्टर चांगलं काम करेल, मी तर डायरेक्टरांचं काही म्हणतच नाही, तो डायरेक्टर आहे, तो तुम्हाला म्हणतोय, पण नुसतं डायरेक्टरनी पिक्चर करून हातात पिक्चर आल्यानंतर तुम्ही काय करणार? तो डायरेक्टर दुसऱ्या पिक्चरला लगेच बिझी होऊन जातो. त्याची जबाबदारी नसते, चित्रपट त्याने बनवून दिला, आता तुम्ही बघा आणि तुमचं बघा काय ते. आणि काही तर असे डिरेक्टर्स आहेत बिचारे, म्हणजे प्रोड्युसर बिचारे, त्यांना असे डिरेक्टर्स भेटतात की सांगतात की ओके 1 कोटीमध्ये सिनेमा करतो. अर्धा पिक्चर झाला, त्याचे 1 कोटी संपलेले असतात, अजून एक 20-25 दिवसाचं काम बाकी आहे. आता ना तो इकडे जाऊ शकतो ना तिकडे जाऊ शकतो. आम्हाला ना एका पॉईंट नंतर आमच्याकडे काहीच नसतं. मग त्या डायरेक्टर माझा ओळखीचा असतो, त्याच्याबरोबर 4-5 सिनेमे केलेले असतात, त्याच्या विरोधात पण मला बोलता येत नाही की मी, त्यांनीच मला बोलवलं. आता प्रोड्युसर मला डोळ्यांनी दिसतंय. आता एक माझे पुण्याचे प्रोड्युसर आहे, त्यांनी घर गहाण ठेवलं, त्यांचं दुकान होतं ते गहाण ठेवलं आणि आले सिनेमा करूया. आणि मग एकदा त्यांना असं सांगितलं की एकदा तुम्ही सिनेमा करा, बघा असा चालतो, सैराट चालला, हे चालला, ते चालला, आणि अनुदानाचे तुम्हाला मिळणार 40 थिएटर मधून एवढे मिळणार, ह्याच्यातून एवढे मिळणार, अमक्याने एवढे कमवले बघा. एक सैराटचं उदाहरण देतील, सैराटचं उदाहरण, नटसम्राटचं उदाहरण देणार. बघा 3-4 कोटीत सिनेमा झाला आणि आज त्याने 25 कोटी कमवले, 50 कोटी बनवला. ते एक चॅनल आहे. हो, आणि असाच सिनेमा चॅनल त्यांनी 10-15 वर्षात एकच बनतो. हो, पण ते चॅनल कडे जी कॅपॅसिटी, ते इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर कडे ती कॅपॅसिटी नाही. आणि बरेच वेळेला आता मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून आलो तर माझ्याकडे 3-4 सिनेमे खूप छान आलेत, ज्याच्याकडे माझ्या स्टोरीज होत्या, हे होत्या. तर मला एक प्रोड्युसर आला, मला म्हणाला की तुम्ही करणार आहात ना, मग मी पैसे लावतो. आणि म्हटलं ओके. पण मी म्हटलं मी माझ्या पद्धतीने सिनेमा करणार, फार ओव्हर बजेट नाही आहे, सिनेमा केल्यानंतर रिलीजसाठी एवढे पैसे लागणार, ते फार महत्त्वाचे आहेत, ते असतील तरच आपण करूया वगैरे, ते सगळ्या त्यांना सांगितलं. मग मी कास्टिंग करत होतो, सगळं करत होतो. तर एका राम जेठमलानी सारखा वकील मला त्या रोलसाठी हवा होता.
तर मला तो फायनान्सर प्रोड्युसर जो होता तो मला म्हणाला की कोणाला तुम्ही घेताय. म्हटलं मोहन जोशी माझ्या डोक्यात आहे की त्यांची पर्सनॅलिटी आहे एकदम रामजेठ मलानी सारखा कोर्टामध्ये असा भारदस्त ऍक्टिंग मध्ये पण बाप माणूस आहे. तर मला ते प्रोड्युसर म्हणाले तुम्ही एक काम करा, मी करतो तो रोल. मी म्हटलं ही स्क्रिप्ट याच्यावर मी खूप 6 महिने काम केलं, ही तुम्ही घ्या, मला काही याचं हे नाही, तुम्ही करा, एक दिग्दर्शक घ्या चांगला. मला नाही करायचं. बऱ्याच वेळेला प्रोड्युसरांना ते कळत नाही की प्रत्येक या क्षेत्रामध्ये प्रत्येक डिपार्टमेंट स्पेशलाइज्ड आहे. ऍक्टर हा जो आहे ना, हा खूप खूप वर्ष त्यांनी इथे येण्यासाठी खूप कष्ट घेतलेले. तो तसा ऍक्टर झालेला नाही. आपण जेव्हा ऍक्टर्स चूज करतो त्या ऍक्टरची कॅलिबर असते किंवा कॅपॅसिटी असते. बरं, तुम्ही त्या डायरेक्टर किंवा यांच्या मेकिंग किंवा क्रिएटिव्हिटीमध्ये पडूच नका कोणी. आणि नंतर माझ्याही लक्षात आलं की आपल्याकडे स्पेशलाइज्ड डायरेक्टर्स पण आहेत जे त्यांनी आयुष्यभर हेच काम केलेलं. तर मी म्हटलं मग मी स्वतः हातात न घेता डिरेक्शन, माझं ऍक्टिंगचं काम आहे, इतकी वर्ष मी ऍक्टिंग करतोय, अभिनयात मला माझं जम बसलेलं, तर अभिनय करावा. आणि प्रोड्युसरांना मी हेच सांगतो की तुम्ही जरा कुठल्या तरी एका प्रोड्युसर बरोबर राहा जो या इंडस्ट्रीमधला, त्यांनी 8-10 सिनेमे केलेले आहेत, त्यांच्याबरोबर राहा, त्याला सपोर्ट करा आणि शिका. तो सगळी प्रोसेस ती शेवटपर्यंत प्रत्येक थिएटर. म्हणजे आपल्याकडे ना, मी दादा कोंडकेंचं नाव घेतलं आहे, नंतर सचिन पिळगावकर आपल्याकडे, वर्षानुवर्ष त्यांना त्या अख्ख्या इंडस्ट्रीची माहिती आहे. स्मिता तळवळकर होते आपल्याकडे, त्यांना त्या सगळ्या डिस्ट्रीब्युशन आणि याची माहिती होती. आणि यांना ना महेश कोठारेंना त्यातलं सगळं गणित माहिती होतं. डिरेक्टरला काय फिल्म कशी छान बनवावी, डिरेक्शन याचं नॉलेज असतं, परंतु पुढे कसं घेऊन जायचं वेळही नसतो, त्यांचं काम नसतं. म्हणून काय होतं, सिनेमा डिरेक्शन काही डिरेक्टर्स असतात ते स्वतः प्रोड्युसर होतात. म्हणजे सचिन पिळगावकर त्यांची नावं घेतली किंवा महेश कोठारे हे स्वतः, किंवा स्मिता हे स्वतः प्रोड्युसर होतात. म्हणजे त्यांना त्यांच्या पद्धतीचा सिनेमा बनवायचा असतो, त्यामुळे प्रोड्युसर सांगेल तसं त्यांना ऐकायचं नसतं. त्यांना एक्झॅक्टली ऑडियन्सची नस माहिती असते. आपल्याकडे काही डिस्ट्रीब्युटर प्रोड्युसर इतके भारी होते, आता ते कमी झालेत, हे सगळं बदललं, की प्रत्येक गावाखेड्यातल्या थिएटर्सच्या सिटिंग कॅपॅसिटी किती, तिकीटं किती, इथे कलेक्शन किती. म्हणजे मी माझ्या त्या काळामध्ये असे डिस्ट्रीब्युटर्स बघितले की ज्यांना इचलकरंजीच्या एका थिएटरचं जर कलेक्शन विचारलं तर ते सांगायचे असं आहे. नंतर त्यांना माहिती असेल की इचलकरंजीला कार लावायचा तर तिथे आठवड्याला पगार होतो, महिन्याला पगार होत नाही. काही संध्याकाळचा शो 6 नंतरचा लावायचा नाही, कारण त्यांना ते माहिती असेल की गावात, त्या गावामध्ये शेवटी 10:30 नंतरची एसटी नसते किंवा 11:30ला शेवटची एसटी असते. त्यामुळे सिनेमा जर 11:45 किंवा 12ला सुटला तर लोकांना जायला तिथे वाहनच नसायचे. आता तुम्ही 9 सिनेमे केले, तुम्हाला या इंडस्ट्रीमधलं सगळं माहिती आहे, पण आपल्याकडे एक सिनेमा करून परत आयुष्यात कधीही सिनेमा न करणारे लोक इतके आहेत. म्हणजे मी सिनेमा केला त्यावेळेला शासनाचे मला अनुदान मिळालं 30 लाख रुपये. बरोबर. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी थिएटर्स बनवा की जिथे एक्सक्लुझिव्ह किंवा मल्टिप्लेक्सला तुम्ही 7 थिएटर्स असतात लाईनीत, त्यातला एक थिएटर एक्सक्लुझिव्हली मराठीसाठीच ठेवा. त्याचे दर कमी करा, त्याचे दर जास्ती ठेवूच नका, कारण दर जर असेल तर तो परवडत नाहीच. किती काही केलं तर मराठी माणसांना तो परवडत काही नाही. किती आपण कानी कपाळी ओरडलं तरी शासन झोपलेलं आहे मराठी चित्रपटांच्या संदर्भात. झोपलेलं नाहीये. मला असं वाटतं ना, काहीही करत नाही. वर्षानुवर्ष आपण भांडण म्हणजे ती माणसं शेवटी तिथे बसणारे आपलंच कोणतं रिप्रेझेंट, पण त्याला या सिनेमातलं किंवा या सिनेमाच्या समस्या काहीच माहिती नसतं. फक्त कुठल्या तरी मागच्या पॉलिसीजमध्ये 30 लाख रुपये द्यायचे, मग यांना ती कंटिन्यू करायचं का नाही त्यांच्या जीवावर येतं. मी ज्या वेळेला त्या मंत्र्यांना म्हटलं, सर तुम्ही 110-120 सिनेमे होते, त्यातले 15 का 22 सिनेमांना 30 लाख रुपये दिले, 3-4 सिनेमांना 40 लाख दिले, बाकीचे 70-80 सिनेमांना काहीच दिलं नाही. तर म्हटलं सर ते मरतील, ते तुमच्या आशेवर किंवा शासनाच्या आशेवर त्यांनी सिनेमे केले. त्यांना कुठल्या तरी डायरेक्टरनी सांगितलं
की शासनाचे 30 मिळतील, याचे पैसे मिळतील चॅनलचे. चॅनल तर देतच नाही. तर त्या मिनिस्टरांनी मला सांगितलं की मिलिंद, शेतकऱ्यांचे पैसे अजून दिलेले नाही आहेत. आम्ही जर या प्रोड्युसरांना पैसे दिले जे खरी गोष्ट आहेत तर आम्हाला लोक शिव्या घालतील. आम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या या समस्या आहेत. त्यामुळे आम्हाला तर एक तर द्यायचं नाही आहे, पण आता ती पॉलिसी आहे, GR आहे, त्यामुळे आम्हाला कसं बसं करून मग ते काय करायचे, 10% द्यायचे. 30 लाखात ते पहिला चेक 3,20,000, 3,40,000 असा एक पहिला चेक. मग दुसरा आणि चेक. ते 3,30,000, 3,40,000 तो चेक येण्यासाठी सुद्धा तिथे पैसे द्यावे लागतात. हे पण तुला सांगते, 25,000, 50,000 तिथे द्यावे लागतात तुला, तेव्हा तुझा तो चेक निघतो. मला अनुभव आलेला आहे म्हणून तुला सांगते. ते मिडलमॅन असतात. मिडलमॅन असतात. पण हे खूप वाईट, ही खूप वाईट परिस्थिती आहे. आणि ज्या प्रोड्युसरांना काहीच माहिती नाही, डायरेक्टर पण नाहीये, तो तिथे बघ. मी जेव्हा त्यांना तिथे मीटिंगमध्ये बघायचो तेव्हा मला असं वाटायचं की ज्यांनी 2.5 कोटी घातलेले आहेत, काही कर्ज भरतोय, त्याचं व्याज इतकं वाढलंय, 3-4 वर्षांनी हा आलाय, शासनाने त्यांना 3.5, 4, 5 लाखाचा चेक. माझं असं विचार की खूप मोठी समस्या आहे. त्याच्या विषयावर तुझा एक सिनेमा होता, मला वाटतं अलकाताई त्याच्या प्रोड्युसर होता. एक ज्वलंत विषय होता तो, आम्ही का तिसरी. त्याच्यात तू इतकं सुरेख काम केलेलं होतं. मला त्या चित्रपटाविषयी सगळ्यांना तू सांगावंस असं फार वाटतंय. अलकाताईंनी आम्ही का तिसरे ज्यावेळेला अनाऊन्स केला तर लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी तृतीयपंथीची लीडर आहे, लक्ष्मी, तर लक्ष्मीचं कॅरेक्टर साठी मला फोन केला आणि मला म्हणाली अलकाताई की मला माहिती आहे तू करणार नाहीयेस, तृतीयपंथीचा रोल आहे, पण तरी सुद्धा मला का वाटलं की तू करावं. मी एका सेकंदात म्हटलं अलकाताई मी करतो. अलकाताई, तू इतका हँडसम, तुझी मुच्छड, ते सगळं तू त्या लक्ष्मीच्या त्या मुच्छड काढणं तर काही, मिशा काढणं तर काही टेन्शन नाही. तुम्हाला सांगू का, पहिला दिवस मी हो तर म्हटलं करतो. बरं, मला वेगळा काहीतरी सिनेमा करायचाच होता. मला टिपिकल ते सिनेमे येत होते. म्हटलं काहीतरी चॅलेंजिंग सिनेमा आहे, करूया. पहिला दिवस चेंबूरला शूटिंग. तर अलकाताई म्हणाले की रेडी हो. म्हटलं हा काय. आणि तो ब्लाऊज बीजचे साईज घेतल्या होत्या, त्यामुळे ते सगळे ब्लाउजेस आले होते, ट्रायल घेतली होती. म्हटलं साडी नेसायची. तर अलकाताई म्हणाले की नाही, तिथे ती वॅक्स करायला ते हेच होतं, तृतीयपंथीच होता, पण तिचं पार्लर होतं आणि ब्युटिशियन होती ती, काय गणेश का काहीतरी नाव होतं. तर मला म्हणाले हा. पहिल्यांदा इकडे ते वॅक्स केलं, इतका त्रास झाला, इतका की सगळे हे हातावर रेडिश झाली असेल स्किन. मग मला म्हणाले की आपण हे पण काढावं लागेल, कारण ते ब्लाऊज मध्ये ते इकडचे केस ते वॅक्स करून काढले. इतकं पेन की माझं ना डोक्यातच गेलं ते सगळं, ते पेनफुल. मग सगळे इकडचे केस काढून मला ना पहिल्या दिवशीच तो काय रोल आहे, ते काय पेन आहे किंवा त्यांचे काय त्रास आहेत, हे ना कुठेतरी शारीरिक त्रास जो झाला तेव्हा असं लक्षात आलं की दिस इज नॉट अ नॉर्मल फिल्म. बरं, शूटिंग करायला गेलो तर तिथे जवळजवळ 35 तृतीयपंथी जे रस्त्यावर पैसे मागणारे, सिग्नलवर आपल्याकडे पैसे मागतात ते सगळे, त्यांच्यामध्ये मी वेगळा वाटायचोच नाही, त्यांच्या बरोबरच वाटायचो, त्यांच्या बरोबरचे सीन. माझ्या लहानपणापासून आपल्याला तृतीयपंथी जेव्हा आपल्या समोर आला की आपण गाडीत असतो तो काच बंद करायची किंवा त्यांच्यापासून पळायचं. शाळेत तर आम्ही त्यांच्यापासून पळायचो असं, आणि त्यांच्या बरोबरच राहायचं, त्यांच्याबरोबर काम करायचं. मला पहिला दिवस तर शॉक स्टेटमध्ये होतो. त्यांच्याशी काय इंटरॅक्ट करायचं माहिती नाही. मी आपले रमेश मोरे डायरेक्टर होते, त्यांनी ज्या पद्धतीने डायलॉग्स वगैरे दिले ते मी केलं. मला ते करायला मजा येत होती, पण हळूहळू त्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम व्हायला लागला. कारण सकाळी उठल्यानंतर मी त्यांच्याबरोबर असायचो 24 तास. अलकाताईंनी मला एक सेपरेट मेकअप रूम दिली होती आणि त्यांना असं ग्रुप्सने मेकअप रूम दिला. तर दुसऱ्या दिवशीच 2-3 आले माझ्या रूममध्ये. क्या रे अकेला बैठा है, आराम से हम लोग बैठे क्या. मग आपोआप त्यांना उत्तर देताना तुझी भाषा आणि आवाज तसाच. मग काही दिवस तर मला माझ्यामध्ये ते सगळं भिनलंच होतं.
हा. मी पण त्यांच्याशी तशा पद्धतीने बोलायचो, मी शूटिंगला तसं बोलायचो. म्हणजे बोलता बोलता माझ्या मध्ये माझा हात पण 4 आठवड्यात असे व्हायला लागले होते की इतके सवय झाली. तो एक किस्सा आहे. मी त्या मेकअप रूम मध्ये बसलो होतो, तर हे 2-3 तृतीयपंथी आले माझ्याजवळ बसले आणि एकीने पर्स उघडली आणि त्यात ही त्याची दारूची क्वार्टरची बाटली काढली आणि प्यायला आला. चलेगा ना, कोई प्रॉब्लम नहीं है ना, उधर बाहर मैंने कहा पीना अच्छा नहीं तो इधर. मैं म्हटलं हाँ अभी क्या आपकी आदत है तो पियो, लेकिन मैं पीता नहीं हूँ और मुझे अच्छा नहीं लगता. नहीं पीना पड़ता है. म्हटलं मत पिओ, क्या है उससे. असं तसं मी माझा जरा दीड शहाणेपणा आपला नेहमीचा की दारू पिणं चांगलं नाही असं नाही हे ते सांगत होतं. आणि तिने जे वेळेला 2-3 असं ते झाल्यानंतर पेक झाल्यानंतर ती रडायला लागली. जवळ येऊन बसली, मला म्हणाली कि रोज बस में जब जाती हूं तो रोना आता है. माँ बाप ने घर से निकाल दिया, याद तो बहुत आती है, क्या करूं. तो ये पीती हूं तो थोड़ा सा ठीक लगता है, नशा उतर जाता है तो माँ बाप की याद आती. त्यांचं दुःखी इतकी रडायला लागली, तो मलाच भरून आला. मला पहिल्यांदा की अरे आपण माणसाशी इंटरॅक्ट करतो. आतापर्यंत ही जड आहे, तृतीयपंथी आहे, आपल्यातला नाही, किंवा आपण वेगळे नाही आहे, ती पण माणसंच आहे. तिथे जाणवलं मला. आणि त्यानंतरचं माझं जे परफॉर्मन्स आहे किंवा हे आहे त्यानंतरचं मला खूप वेगळ्या पद्धतीने आज कुठलाही जर तृतीयपंथी मला भेटला तर मी त्याला असा रिपल्सिव्ह असं फील करत नाही, की मी त्याच्याशी बोलतो. सिग्नलला जरी भेटला तर थांबतो की कोण आहे तुझं गुरु, कोण आहे. त्यांची हायरार्की आहे. प्रत्येकाचा एक गुरु असतो, एक महागुरु असतो. त्यांना नाईलाजाने हे करावं लागतं. त्यांना समाजात कोणी काम देत नाही. त्यांना असंच ते म्हणतात की अहो अपंग असेल, कोणी असेल, किंवा इवन कुत्रा मांजर असेल ना तरी माणसं जवळ करतात. पण आम्हाला का वाईट टाकतात, आम्हाला जवळ पण करत नाही, आम्हाला कोणी मायाने हे करत नाही. मग सेक्स वर्कर होतात, मग असे असंख्य बरं सिनेमा. त्या सिनेमासाठी झीचं मला अवॉर्ड होतं, विशेष लक्षवेधी कला. मला वाटतं नॅशनल अवॉर्ड साठी पण नॉमिनेशन होतं. मला जिथे ते जज होते नॅशनल अवॉर्डला, ते मला म्हणाले होते की त्यावेळेला 3 कॅरेक्टर्सला नॉमिनेट होतं. तुझं पण आम्ही कन्सिडर करत होतो या रोलसाठी, पण तुझं मेन रोल मध्ये नव्हता. आणि त्यावेळेला सुबोध भावेचा तो सिनेमा होता, त्याने इतकं अप्रतिम काम केलं होतं सुबोधनी. बालगंधर्व होता. आणि म्हटलं तो डिझर्व करतो, त्याने इतकं अप्रतिम काम केलं होतं. पण ऍटलिस्ट ते नॅशनल अवॉर्ड पर्यंत ते कन्सिडर केलं गेलं, हेच माझ्यासाठी खूप मोठं अवॉर्ड होतं. बरोबर. आणि असे सिनेमे ऍक्टरला फार छान समाधान देऊन जातात. पण फिरून परत असं होतं की अलकाताईंना त्याचा एकही पैसा नाही मिळाला. तो तृतीयपंथीवर सिनेमा इतका हार्ड हिटिंग सिनेमा आहे म्हणून कुठलं चॅनलही घेत नाही. सो प्रोड्युसर कुठेतरी ते ना गणित बसत नाही. मग असं म्हणतात की आता मगाशी आपण चर्चा करत होतो की जे पब्लिक डिमांड आहे की त्यांना वाह्यात सिनेमे पाहिजे असतात, चावट सिनेमे पाहिजे असतात, मग त्या पद्धतीचे सिनेमे येतात. आणि असं वाटतं तर लोकांची आवडच बदलली आहे. पण कधी कधी आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतके टॅलेंटेड डिरेक्टर्स किंवा रायटर्स आहेत की ते ना लोकांची आवड बदलू शकतात. आता खूपसे सिनेमे असे आले की लोकांना माहितीच नव्हते की असेही विषय असतात, असेही हे असतात, आणि लोक बघायला जातात ते सिनेमे, लोक चालतात असे छान छान. पण तो प्रेक्षक वर्गच वेगळा आहे, कमी झालाय. तरुण पिढी जे आहे त्यांना हेच बघायला आवडतं. काय होतं, सातत्याने प्रेक्षकांना चुकीचे सिनेमे दिले गेले, सबस्टँडर्ड सिनेमे दिले गेले. त्यामुळे प्रेक्षकांची पण अशी धारणा होते की अरे मराठी सिनेमा आहे तो तसाच असेल, की मागे आपण गेलो होतो. मी म्हटलं आणि त्यांना धांगड धिंगाणा, अश्लील जोक्स जे बघितले सध्या हेच सिनेमे चालतात. पण आता ते बदलणं गरजेचं आहे, कारण आता ना सध्या OTT प्लॅटफॉर्मवर जे सेन्सरशिप नसल्यामुळे ज्या शिव्या किंवा अश्लीलपणा, जेव्हा विभत्स रस आपण कधी वापरत नव्हतो अभिनयामध्ये. मी इतकी वर्ष काम करतोय तर विभत्स जरी डायरेक्टरला जाणवलं की तुमचे एक्सप्रेशन विभत्सकडे जात आहेत तरी ते थांबवायचे, म्हणाल नाही. आता अख्ख्या वेब सिरीजच्या सिरीज विभत्स या रसावर बनवलेल्या आहेत.
आता मगाशी तू म्हणालास की तो तिथे पण ते आला तुझ्या व्हॅनिटीमध्ये आणि दारू घेऊन प्यायला लागला, तर तू त्याला व्यसनमुक्तीचं लेसन दिलं. तुझा एक किस्सा फार फेमस आहे सिरियल, मला तो ऐकायचा, मला ऐकायचा आहे म्हणण्यापेक्षा इंडस्ट्रीतल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पण जरा माझा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना कळू देत. सांग. मी आता ना त्या कलाकाराचं नाव नाही घेणार, कारण त्यांनी सिगरेट सोडली असं वाटतं. तो सिगरेट पिताना पहिल्यांदा आम्ही एकत्र काम, खूप छान कलाकार. कुठली सिरियल? आई कुठे काय करते मध्ये आई कुठे. एक कलाकार होता, सिगरेट पित होता, अतिशय उत्तम कलाकार, एकदम भारी कलाकार. आणि मी बघितलं लांबून तो सिगरेट पितो, आणि मी डायरेक्टरला सांगितलं, म्हटलं अरे तो सिगरेट पितो, मी जरा त्याच्याशी बोलतो. तर त्याला आधी सांगितलं होतं डायरेक्टर. आला शूटिंग, शॉट रेडी झाला, तर चला रेडी. म्हटलं नाही, तुझ्या खिशात सिगरेटचं पाकिट आहे, ते तू काढ, त्यातलं सिगरेट तू चुरगळून फेकून दे, आणि मग आपण शूटिंग सुरू करू. म्हणून त्याचा काय संबंध आहे, माझ्या सिगरेटच्या पाकिटाचा आणि शूटिंगचा काय संबंध आहे, आणि मी का फेकायचं, आणि आज माझा दिवसभराचा कोटा आहे तो. नाही नाही, मी नाही म्हटलं, नाही त्याशिवाय मी शूटिंग करणार नाही. थोडं असं कुठे असतं का कधी, चला करूया, चला रिहर्सल झाली. म्हटलं नाही, मी सांगितलेलं कळत नाही का, ते सिगरेट तोडायची खिशातनं आणि फेकून द्यायची, आणि मग आपण शूटिंग करू. तर डायरेक्टरला म्हणाला की अरे काय चाललंय, सिगरेट फेक असं म्हणतोय. तर डायरेक्टर म्हणतो की आता तो म्हणतोय तर काय, फेक तू आणि कर. म्हणतो ही कुठली पद्धत आहे, मी का माझं सिगरेट फेकू. म्हटलं ऐक, तू जोपर्यंत सिगरेट फेकत नाहीस तोपर्यंत मी शूटिंग करणार नाही. बरं, हे इथे थांबणार नाहीये, यापुढे जर तू सिगरेट प्यालास तर मी तुझ्याबरोबर काम करणार नाहीच, आणि त्याच्यानंतर जरी तू थांबला नाहीस तर मी तुझ्या घरी, मला माहिती आहे बायको आहे, आई आहे, यांच्याशी मी बोलणार, त्यांना मी सांगणार की आपण हा आजारी आहे, हा सिगरेट पितो, याला आपण याची सिगरेट सोडावी. तो म्हणतो ही काय पद्धत आहे तुझी, ही काय चाललंय तुझं हे. म्हटलं बघ, तरी ऐकलं नाहीस तर मी हे शूट करणार, सोशल मीडियावर टाकणार आणि लिहिणार त्याच्यावर की माझा मित्र आहे, खूप चांगला ऍक्टर आहे, आणि तो सिगरेट पितो, त्याच्या तब्येतीला हानिकारक. इतका वैतागला. शेवटी सिगरेट त्यांनी जबरदस्ती घे चल कर शूटिंग करून त्यांनी ते फेकलं. आणि तो, मी त्याच्या हात धुवून मागे लागायचो, पण माझी आणि त्याची इतकी छान मैत्री आहे. आता तो हसतो, माझ्यासमोर कधी सिगरेट पित नाही. मध्ये तो म्हणतो अरे कठीण आहे सोडणं, पण सोडणं कठीण आहे, अशक्य नाही आहे ना, मी मदत करतो तुला. तो म्हणतो असा मित्रच नाही मला कोणी सापडला. मित्र सापडले की चल तू पितो, मी पण पितो, आपण, किंवा मी जर म्हटलं ना सोडलं, तर असे मित्र आहेत की काय सोडलं चल घे असे म्हणणारे आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ऍक्टरने, आता बाकीच्यांचं मला माहिती नाही त्यांचे व्यसनं, किंवा काही लोक खूप सेन्सिबल आहेत जे व्यवस्थित दारू पितात, जेवण करतात, झोपतात, रॉयली घेतात, पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी जे बघितलं की लोकांना दारू प्यायची पद्धत माहिती नाही. कलाकारांनी तर त्याचं शरीर तेच त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे. ही इज द इन्स्ट्रुमेंट अँड ही इज द प्लेयर. ते जर शरीर खोकलं झालं किंवा त्या शरीरामध्ये काही हे झालं तर तो ऍक्टर संपतो. त्याला डिलिव्हर त्या शरीराने किंवा त्याच्या चेहऱ्याने. किती ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत दारू आणि सिगरेटने गेलेले. म्हणून तर माझं इतकं अग्रेसिव्हली मी लोकांना सांगतो की अहो त्यांच्या प्रेमात पडण्यासारखे ऍक्टर्स मी कामं केलेत इतक्या वर्षामध्ये. मी सगळ्यात टॉपमोस्ट ऍक्टरांबरोबर कामं केली जे दारूत गेलो आणि नंतर त्यांना थांबवता नाही आलं, म्हटलं एडिक्शन झालं. बरं काय होतं, एकदा तो दारू पिऊन त्यांनी दंगामस्ती केला तर त्याला वाळीत टाकतात. तो आजारी आहे की त्याला मदत करावी असं कोणी बघत नाही. तर मला असं वाटतं सुरुवातीलाच तुम्ही एडिक्ट व्हायच्या आधीच कोणीतरी थांबवायला पाहिजे, त्याला मदत करायला पाहिजे. बरं, प्रोफेशन इतकं डिसऑर्गनाइज्ड आहे. आज तुमच्याकडे नॅशनल अवॉर्ड तुम्हाला मिळालं तरी तुम्हाला काम मिळेलच असं नाही आहे. तुम्हाला घर चालवण्यासाठी पैसे मिळतीलच असं नाही आहे. ऍक्टिंग प्रोफेशन इज नॉट अ व्हेरी बाकीच्या प्रोफेशन सारखं नाही, व्हेरी रिस्की आहे. आजही आहे, म्हणजे वर्षानुवर्ष ते रिस्की होतच, पण आजही आहे. आज भरपूर काम आहे, पण आज खूप स्ट्रेस आहे. आज इतकं साधं सरळ सोपं नाही कॉम्पिटिशन.
तर मला असं वाटतं माझ्या मित्रांनी किंवा कलाकारांनी, मी कलाकारांच्या हात धुवून मागे लागतो. माझ्या सेटवर माझ्या जे बरोबर काम करणारे जे पोरं आहेत आणि मी बघितलं तर मी त्यांच्या वडिलांना फोन लावतो. मी आधी त्यांना वॉर्न करतो, मी वडिलांशी बोलू, घरी सांगेन. तर मला कुठेतरी त्यांच्याबद्दल असं वाटतं की नका करू व्यसन, एस्टॅब्लिश व्हा. आता तर धडपडताय, आता तर खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. एकदा मोठे व्हा, एस्टॅब्लिश व्हा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय जी व्यसनं करायची असतील तर तुमचा पर्सनल इश्यू आहे, तो करा. पण हे रिस्की प्रोफेशन आहे, तुम्ही इतके चांगले कलाकार आहात, या सगळ्या व्यसनांमुळे वाया जाऊ नका किंवा हॅम्पर होऊ देऊ. तुला एक सांगू का, माझं जिकडे शूटिंग चालतं ना तिथे बहुतेक वेळा मी असते साईटवर. आणि मी सांगते हे एवढं प्रिमायसेस आपलं आहे शूटिंगसाठी घेतलेलं. इथे कुठल्याही आर्टिस्टने, मग कोणी असू देत, सिगरेट नाही, तंबाखू पान बिडी नाही, दारू तर नाहीच नाही, आणि शिवराळ भाषा चालणार नाही. बाबा, मला हे खरंच किती छान संस्कार आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांना एवढे छान संस्कार दिले. मला खरं आनंद झाला की शिवी देणं. मी पण सेटवर काय, घरी काय, किंवा मित्रमंडळींमध्ये सुद्धा शिवी, मी माझ्या तोंडून कधी शिवी निघत नाही आणि मला दिलेली आवडत नाही. आणि मी जिथे सेटवर कोणी शिवी दिली तर त्याला सांगतो की चुकून कधी तुझी बहीण आली, आई आली, वडील आले, आणि तर समजा तू जी शिवी देतोस तशीच दुसरी कोणीतरी शिवी दिली तर तुला कसं वाटतं? परंतु या सगळ्या ज्या शिव्या देतोयस हे तू घरी देतोस का, आई वडिलांसमोर देतोस का? नाही. तर मला असं वाटतं की एक असंच वातावरण, तुमच्या सेटवर जसं वातावरण असतं तसंच वातावरण असायला हवं. कारण ही आता माझी एक हिरोईन आहे, अतिशय सुंदर, हुशार आर्टिस्ट, म्हणजे खूप, तिच्या तोंडून आई बहिणीवरनं शिव्या असतात. आणि ते काय आजकाल मुली जास्त सिगरेट ओढतात. तू कॉलेजच्या वरून असं नेलीस ना गाडी, मुलांपेक्षा मुली जास्त स्मोक करताना दिसतात, मुलांच्या अंगावर पडताना दिसतात. हो, इतकं म्हणजे ते बघितलं की खेळसाठी काय चाललंय, कुठे चालली आहे तरुण पिढी. नाही, ते काय होतं, त्यांना पुरुषी व्हायचं असतं, पुरुषांसारखं करून आपण पॉवरफुल आहे. पण त्यांना हे लक्षात येत नाही मुलींना की त्या ऑलरेडी स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला पुरुषासारखं वीक व्हायची गरज नाही आहे. बायका या पुरुषापेक्षा 10-15 पटीने स्ट्रॉंग असतात. मी माझ्या घरच्यांना बघितलंय, माझ्या आईला बघितलंय, बहिणीला बघितलंय, बायकोला बघितलंय, मुलीला बघितलंय, स्ट्रॉंग आहे ते. म्हणजे मी कधी कधी असं विचार करतो की मी का नाही एवढा स्ट्रॉंग. सिच्युएशनमध्ये त्या ज्या पद्धतीने उभ्या राहतात, मी नाही राहू शकत. देवाने बाळणपण वगैरे ह्या ज्या सगळं त्यांना स्त्रियांना का दिलंय? पुरुषांना दिलं तर मरतील ते. कुठेतरी कोणीतरी म्हटलं ना की स्त्री का लग्न झाल्यानंतर घर सोडून नवऱ्याकडे जाते, तर ती ते घर, नवीन घर उभं करू शकते. पुरुष जर 2 दिवस जरी राहायला गेला ना तर त्या घराची वाट लावली. खरं सांगू मिलिंद, मला असं वाटतं आता एक आपण ब्रेक घेऊया. ओके. या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की एक बाल कलाकार पासून एक प्रगल्भ कलाकार, त्याच्या सगळ्या तुम्ही ऐकल्यात गोष्टी. आता अजून अनेक गोष्टी आहेत ज्याविषयी आपण बोलणार आहोत, तो सांगणार आहे. पण मला असं वाटतं की आपण आता इकडे निरोप घेऊया या एपिसोडसाठी आणि पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी दुसऱ्या एपिसोडमध्ये.